खुर्ची घेतात पण समोर बस माझ्या शेजारी मला समोर पाहिजे एक खुर्ची दे रे ती जरा समोर बस जरा. प्रकाश दारीचा एक अतिशय प्रेमळ आणि साधी व्यक्ती मंगलला भेटली जे तर अशी मंगलच्या स्वभावाची भेटली असते तर मंगल कठीण होतं. तर अतिशय आणि पहिल्यापासून अतिशय साधा भेटण्याचा आहे. आणि मी त्याला नेहमी सांगायचो तो मंगलच प्रेशर घ्यायचा मंगल आणि सारखा म्हणायचा मंगल किती पुढे गेली मंगल फार पुढे गेली असं तो सारखा प्रकाश म्हणायचा. त्याला वाटायचं की तर म्हटलं ती किती पुढे गेली तरी माझ्या पुढे जाणार नाही माझ्या बरोबरच राहील. आणि मी त्याला व्यक्तिमत्व तुझं वेगळं व्यक्तिमत्व आहे तू जावई म्हणून असं नाहीये शिकली तू वेगळं आहेस तू तुझ्या भावाने आणि तुझ्या स्वभावाने सारखं म्हटलं असं करू नकोस. आणि बस त्याची गंमत सांगायची की त्यांचं लग्न प्रकाश येणं जे झालं त्यांचा इतिहास मी सांगतो. त्यांचं लग्न ठरलं आणि आला म्हणजे तो आला नव्हता तेव्हा ते आला तर तो नेहमीप्रमाणे मंगलला म्हणायचा की आपण बाहेर फिरायला जाऊया भेटायला जाऊया मंगल कशी दाद म्हणजे ती म्हणजे मी काय असं मी नाही घेणार नाही प्रभूने परवानगी दिली अशी. आता मी कसा बघा ह्या पुढच्या पिढीत अरे ह्यानी कुठलं बोलणं आवश्यक आहे. मी नाही म्हणणार नव्हतोच तिला त्याला नाही नाही आता बदलत्या काळामध्ये काय तुमचं आहे तुम्ही तर मी काय केलं त्याला म्हटलं तो तिचे वडील परवानगी देणं शक्य नव्हतं ते जुन्या वळणाचे पद्धतीचे होते साखरपुडा. तर मी प्रकाश दारीला काय म्हटलं तुम्ही असं करा दोघं या आपण दत्तप्रभूंची पूजा करूया आणि तिकडे तुम्ही मी तुम्हाला दोघांना शपथ देतो की आमची दोघांनी एकमेकाशी विवाह करण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि मी त्याला एक वाक्य जोडलं तो त्यावेळेस जरुरी असल्यामुळे तो काही म्हणायला तयार होता आणि प्रभूंच्या कार्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने मी शिकत तो म्हणला मी काही पण म्हणतो पण मला हिला भेटायला द्या आणि ते त्याच्यामध्ये आणि मग अतिशय ते हे करते मला काही नाही तो अतिशय चांगला आहे त्याच्यामध्ये आहे. तर त्यालाही वेगळा तो अतिशय आर्टिस्ट कलाकार चित्रकार होता तसं ते आमच्या राजाचे चित्र त्यांनी काढलेलं आहे. त्याच्यावर काही प्रसंग आले आजार काढून त्याच्यामध्ये त्याला मी एक सांगितलं मंगलचा तुझ्या आपला ब्रँडेड करू नको तुझ्या माझ्यामध्ये मंगलच्या आणि माझ्यामध्ये ती तुला आणत नाही तर तुझ्या माझ्यामध्ये मंगलला आणतोस तू ती आणते का तुला नाही आणत नाही पण तू अजिबात नाही तू तुझ्या संबंधाने तुझ्या नात्याने अतिशय प्रेम साध्या आणि बदल आहे त्याची अतिशय आणि कसं झालं त्यांना मुलगा झाला ते बारसं करायचं. आता त्याचे तिचे वडील मंगलचे जुन्या वडिलांचे होते ते बारसं करायचं त्यांची इच्छा होती की आम्ही नाव ठेवावं ते काही वडील असे काही तयार होत होते. तर मी याला सांगितलं तू सासऱ्याला सांग आणि जरा जावई म्हणून तिथे जरा तुझं हे दाखव त्याला जरा थोडासा हे केलं की सांग मी जावई आहे आणि माझं जावयाचं म्हणणं इथे तुम्ही ऐकलंच मान्य केलंच पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलाचं हे माझ्या प्रभूंच्या इच्छा जावई म्हणून तू जर असं काय नुसतं साधा साधा म्हणून राहतो सांग त्याला त्याला मग ते म्हणजे जावया म्हणजे जावयाचं काहीतरी हे असतं का नाही तर काहीतरी तुला सांगते मी जावई आहे आणि मागच्या रीतीप्रमाणे रिवाजाप्रमाणे असं झालं. तेव्हा ते म्हणजे ठीक आहे मग आम्ही घरी गेलो होतो त्यांच्या ठिकाणी आणि तिथे त्याचं नाव भूषण असं ठेवलं त्याचा आता ते असं ठेवलं. तर प्रकाश असं आमच्या प्रेमाचे जी संस्कार अतिशय आहेत आणि अजूनही अतिशय कोणाकोणाला हे पद रेकॉर्ड पण पाठवतो आनंद होतो त्याला. तर फोनवर बोललो नाही म्हणून आता बोलतो हा काय सांगायचं तुला तर म्हणजे त्याच्या लक्षात आलं की जावई आता हे एक मी प्रतिकात्मक घेतलं मुलगी जावयाला नुसतं आणलं असं नाहीये अतिशय आमचे प्रेमाचे आणि जवळीचे समृद्धीच्या अडचणी आल्या आम्ही ह्याच्यामध्ये
त्याच्याही आजारपण, त्याला मोठा आजारपणात जावं लागलं, सर्व करावं लागलं, पण प्रभूंच्या प्रेमाने तुला काय सांगायचं सांग. 5-10 मिनिटं आत्ताची स्थिती कसं तर म्हणजे तुमच्या प्रेमाने मी कधीच म्हणजे बाकीच्या जेवणात कधीच म्हणजे बाधा आली नाही. मी तुमच्या प्रेमामध्ये राहिला. आणि आमचं लग्न जेव्हा झालं ना, खरंच म्हणजे माझं हे भक्ती मार्ग किंवा हे काही मला माहिती नव्हतं. मी वेगळ्या जगात जगत होतो तेव्हा. मला माहिती तर मग अचानक मी इकडे म्हणाला असते की मी सहज तिला म्हटलं चल आपण त्याला फिरायला जाऊया, आता लग्न ठरतंय ना. ती अजिबात त्या मी प्रभूंना विचारलं तिचं तत्व एकदम आणि तिचा स्वभाव पण रोमॅन्टिक नाही. एकदम म्हणजे तिचा स्वभाव म्हणजे थोडासा म्हणजे अजिबात बाह्य जीवनात ती कधीच हे होत नव्हती. तर ते नाही म्हटलं मी तसं नाही प्रभूंना सांगितल्याशिवाय मी कसं मग परवानगी दिली की नाही. हो. त्यामुळे त्याची श्रद्धा बसली त्याच्यावरती. आणि प्रभूने मला एक युक्ती दाखवली, चल आपण असं करूया, आपण इथेच साखरपुडा करूया. म्हणजे प्रभूने आता तुम्ही बोललात ना तुम्ही या इकडे या, आणि तुम्ही सहज असं बोललात की मी भक्ती मार्ग मार्गदर्शन. म्हणजे तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं सहज. आणि आता त्याचा खरंच मी त्याला ते जाणवलं. म्हणजे मी ते प्रभूचरण हे मला मिळाले. आणि वडील वगैरे म्हणाले तू नास्तिक आहेस, तू नास्तिक आहेस, कुठे कुठे जात. तर मी वडील माझे जास्त धार्मिक असायचे आणि त्यामुळे नास्तिक मला मी नास्तिक म्हणायचे. मी काय ऐकायचो नाही ना त्यांचं, म्हणजे काही रिवाज वगैरे त्यांचे असतात ना ते देवपूजा वगैरे असं. मी त्यांना जास्त हे करायचं म्हणजे लक्षच द्यायचं नाही. मग ते मला तू नास्तिकच आहेस मग. नंतर मग प्रभू मी आमचं लग्न झालं आणखी नंतर मी ते प्रभू तुमच्या म्हणजे आमच्या घरी आले होते ते. आणि सहज सुधाकर होता तेव्हा. सुधाकर म्हणाला चला मी तू आमच्या प्रभूंकडे, आम्ही एका प्रभूंकडे जातो, परमानंद स्वामी असे आहेत, त्यांची भेट तुम्हाला देतो. आणि ते तुमच्या दरबार म्हणजे चरणी आले होते. आणि त्यांची एवढी तुम्हाला पाहता क्षणी त्यांचं एवढं तुमच्यावर त्यांचं हे श्रद्धा माझ्या अतिशय प्रेम आहे. पहिला प्रेम अमृत म्हणजे आहे, आता पण आहे आणि श्रद्धा पण आहे. नेहमी आमचं घरी वगैरे असं बोलणं होतं. पण तिचा सोबत जर हे आहे थोडासा, म्हणजे कधी कधी मी काय बोलू ती ऐकत नसायची. मला उडी पण नंतर मग ती मला पटायचं सांगते ते बरोबर आहे. आणि मला तिचं पटायचं. आणि ते एकदम खंबीर आहे, म्हणजे कोणाच्या आहे ती बाधित व्हायची. आणि ती कोणाचं ऐकून घेत कधीच नाही, कोणाचं माझं ऐकून घेतलंय नाही. हा तेच म्हटलं. देवी मला म्हणायची, मी कधी कधी मला तिचा राग यायचा. मी सरळ प्रभूला जाऊन सांगणार आहे असं. जा ती बिंदा सांगायची जा म्हणत. आणि प्रभू म्हणायचे अरे तू मंगलशी बोल, ती सगळं तुला व्यवस्थित हे करेल दडपण. हा पुढे गेली नाही सुरुवातीला तसं वाटायचं की काय थांबते, इकडे जाते तिकडे जाते. मला सुरुवातीला कळायचं नाही तिचं. तर आम्ही सहज एकदा शिवाजी पार्कला येत होतो, चल आपण फिरायला जाऊया. ते आले मला म्हणाले चल आमच्या इकडे प्रभू आहे प्रभू. आणि कधी आतापर्यंत कधी मला बोलले प्रभू आहे काय त्याला दाखवतो भेट घेतो. आणि सहज आम्ही म्हणजे मग पहिला आयत्या वेळेला सांगितलं, म्हणजे तुमच्या जिन्याजवळ ती आली आणि तेव्हा म्हणाली चल आपण इकडे माझ्या ओळखीचे आहेत नाते वगैरे म्हणून असं म्हणाले. प्रभू म्हणाले नाही. तर मग आम्ही गेलो. नंतर तुम्हाला पाहिजे खाली बसले ना, ती पण काल तुम्ही असं शेतीवर बसलेला होतो पण होत. तर तेवढं तुम्हाला बघितलं एवढं हे झालं काय वेगळी म्हणजे बाकीच्यांसारखी दिसत नाही. एवढं आस्थेने सगळ्यांनी माझी चौकशी केली की मी सगळं. आणि ती पण बसली होती तिकडे. तुम्ही म्हणा तू इकडे वरती बस. नाही मी पण मग खाली बसेन. मला पहिलं कळलं नाही. नंतर मग ते आस्ते आस्ते सगळं उमगत गेले. बरं आता कसं आहे, आता एकदम अतिशय म्हणजे आमचं हे एवढं जीवन आहे ना अतिशय वेगळं झालं. वेगळं आहे. म्हणजे बाकी संस्कार बाह्य जगात कसं वावरा तिला पण कितीच आवडत नाही. म्हणजे बाहेर जगात कुठे जाणं घेणं तिला आता म्हणजे आम्ही नाहीच जात, की घरीच असतो आणि अतिशय आनंदात असतो. मी कधी कधी बरं म्हणत असतो
ती ऐकत असते. आणि हा आनंद सण आहे तुमच्यामुळे आता. आणि तुम्ही मंगल प्रकाश म्हणजे ते एक करून सोहळी लावली ना, खरंच असे म्हणजे ह्या जीवन माझ्या जीवनात माझं खरं जीवन हे नाही नाही मंगल ते तुम्ही देवाने तिचं नाव म्हणलं, तुझं नाव प्रकाश आहे. म्हणजे सहज घडलं. तुझं नाव काय संप्रदाय? अचला अचला. तेव्हा मला कळलं नाही, मी अचल मी काय प्रभूंना कसं कळलं मी म्हणजे चंचल स्वभाव आणि अचल आर्टिस्ट फार छान करतात. त्याला अभ्यास झाला, डोळ्यात काहीतरी केलं तसं. हा तो दगड बसला ट्रेन मध्ये उभा होता त्यामुळे गाडी त्याला ते आर्टिस्ट व्यवसाय पण करतात. दगडून बसला होता डोळ्यात. खूप म्हणजे असं खूप प्रसंग आले, पण प्रभूंच्या मुळे तेच घडलं सगळं. म्हणजे आता हे जीवन माझं पण आहे ना, हे प्रभूच्या प्रेमामुळे मी आता पाहतोय. खरंच हे जीवन म्हणजे प्रभूंनी मला आनंदाचं म्हणजे आनंद काय असं हे प्रभूंच्या ठिकाणी मी पाहतो. आणि तसं मी जीवन जगत असतो. अतिशय म्हणजे हेच खरं. आता काही दडपण नाही. नाही आता एक ऍक्सिडेंट झाला होता, फार फ्रॅक्चर झाला होता, तरी पण आता मी या कार्यक्रमात सहज आलो. हे काही म्हणजे प्रभूंमुळेच आहे, प्रभूंच्या कृपेने सगळं. किती ऍक्सिडेंट झाले 2-3 ऍक्सिडेंट झाले, तरी पण मी सावरलो. मुलं सांगायचं डोळ्याने कमी दिसतो तर चालू नको. आणि कॅन्सर सारखा असा मोठा आजार पण असतो. त्याच्यात पण मी आलो होतो बघायला हॉस्पिटलमध्ये म्हणजे सहज मी तरलो. म्हणजे तुमच्या प्रेमामुळे सगळं हे घडलं. आणि अतिशय तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करत होता ना तेव्हा पहिल्यापासून. मी कधी तुमच्याशी जास्त संवाद साधत नव्हतो. मी फक्त बघत होतो तुमच्याकडे आणि ऐकत होतो आणि बघत होतो. पण तुम्ही आनंद होत असेल. आनंद होतो. म्हणजे मला जाणवत होतं हे काहीतरी वेगळं आहे. आणि आपल्याला जे आपल्या जीवनात प्रभू आले म्हणजे आमचं खरंच हे जीवन एकदम आनंदित झालं. खरं म्हणजे खरं नवीन जागा तर झाली होती तेव्हा प्रभूनेच मला प्रोत्साहन दिलं. म्हणजे आम्ही म्हटलं, मंगल म्हणाली मी तुझ्याकडे राहायला येणार नाही. मी पण त्याला सांगितलं दर्शनकडे तेव्हा तर प्रभू म्हणाले नाही असं ना, आपल्या मुलाला सोडायचं नाही, संसारात राहायचं. आणि तिकडे म्हणजे खरंच म्हणजे त्यामुळे आमचा जाणं घडलं. आणि घरी पण तसं का आम्हाला काही कोणी हे मला करत काही तसंच त्याचा हे त्रास नाही बोलत का. हा ते मला ते व्यवस्थित व्यवस्थित आवश्यक असतात त्याच्या आणि दृष्टीने. काही आजार पण आलं की ते आम्हाला बघतात. आता तिथला मध्यंतरी एवढं भयंकर हे झालं होतं म्हणजे हे ब्रेनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे शॉर्ट झालं. त्यामुळे तिला काय कळत नव्हतं, बॅलन्स नव्हतं, चालत नव्हतं. पण आता खरं म्हणजे एक डॉक्टर मिळतात ट्रीटमेंट खूप अतिशय बॅलन्स आहे. आणि जेव्हा आमचं बॅलन्स म्हणजे दोघांचं कधी कधी होता खटके वाचतातच. पण ते तेवढ्या गोष्टी असतात, पण त्याचा इश्यू करत नाही आम्ही. पण त्याचे ती पण मला साथ प्रभू हा तुमचा सामायिक आहे. प्रभू म्हटलं की सर्व गोष्ट आहे तिथे हो, म्हटलं, मतभेद म्हणतात. नाही. त्याच्यामध्ये मग प्रभूंकडनं कधी तुमच्यात मतभेद नाही, कधी नाही. की तू प्रभूंच्याकडे जास्त जाते नाही, सुरुवातीला असं वाटायचं वाटायचं एकदम ना? सुरुवातीला काय तर तू सारखी जाऊ एकदा असं मी तेव्हा तुमच्याकडे तेवढा जास्त येत नव्हतं, कधीतरी यायचं मोठ्या कार्यक्रमात. एक दिवशी अशी रडत काय झालं काय नाही, आता याच्या पुढे मी प्रभूला भेटणार. काय झालं काय झालं नाही, असं मला बोलले वगैरे कशाला आलीस वगैरे असं काहीतरी निघाले. म्हणते शांत म्हणजे काय झालं काय नाही असं झालं. प्रभू मला ओरडले वगैरे, माझ्याकडे लक्ष नाही दिला. माझ्याकडे लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी फक्त ही परत तिकडे म्हणजे काही झालं तरी ती तुम्हाला सोडतच नाही. तिच्याकडे लक्ष दिलं नाही का माहिती. आणि ते म्हणाल मला म्हणजे प्रभूचं ते रूप शिवाचं जे प्रखर एकदम तेजस्वी असायचं ना, तिला ते जाणं तिला ते माझं तेजस्वी रूप फार आवडायचं. हा तेजस्वी एकदम तेजस्वी रूपाची तिला म्हणजे प्रभूचं तेजस्वी रूप तिला आवडायचं जास्त. माझ्या प्रवचनातून किंवा कोणाशी संवाद करत असताना काहीतरी आहे तेजस्वी. मी तुला तेच म्हणेन माझ्याशी कधी प्रभू असे वागले नाही, सहज एकदम प्रेमानेच असतात. मला तसं ते तुम्ही तुमचा ते स्वभाव आहे तसा, त्यामुळे तुम्हाला ते गोंधळतात म्हणजे जास्त म्हणजे खरंच म्हणजे प्रभू तुम्ही कधी मला असं एकदा असं झालं होतं. तर आता व्हायचं एक ऑपरेशन होतं डोळ्यांचं बोरोलीला, माहितीये ना. आपण सगळे एकत्र
तुमच्या आत्या नाही का त्या? तेव्हा आम्ही गेलो होतो आणि आणि प्रभू येतात म्हटलं सगळेजण एकत्र आम्ही हॉस्पिटलमध्ये जमलो आणि सगळे गप्पा प्रत्येकाच्या गप्पा चालल्या आहेत आणि नंतर त्या डॉक्टर हे आठवल्या आणखी प्रभूंना मग त्या ओरडल्यात प्रभूंवर म्हणजे काय तुमची माणसं काय बडबड करताय त्या हॉस्पिटल म्हणजे तेव्हा तुमचं तो आत्याचं मुलीला ऑपरेशन होतं आमच्या आत्याचं म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. मी गेलो म्हणलं ही बोर्डीची शिर्केवरच असणार असतं आणि सर्व माझ्याशी बोलतात ते डॉक्टर म्हणजे हे हॉस्पिटल तुमचं काय चाललं नाही इकडे हे आपल्या माझ्या तुमची हे करायला लागली गडबड करायला लागली ते कडक होत्या त्याला पण हे हॉस्पिटल तुम्ही पेशंटला मला नाही ही कोण म्हणतोय बरं मला ह्यांचं काही नातं पण सांगता येईल तेव्हा तुमचं ते तेजस पाहिलं म्हणजे हे झालं चिडला शिबिर बरेच काय चाललंय काय हे हॉस्पिटल आहे तुम्ही निघा इकडनं नंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या इकडे आला कार्यक्रमाला आलो नंतर मला बाजूला घेतलं तुमच्या प्रकाश नाही आला नाही म्हटलं असं नाही ते बरोबर तुम्ही वागला ते बरोबर अतिशय जास्त गोंधळ चालला होता आणि तुम्ही बरोबर तो तुमचा हे दाखवला एकदम खरं हेच मी पाहिलं पहिल्यांदा तेव्हा तुमचं मंगल प्रकाशाने प्रेम प्रकाशात प्रकाशून गेलं प्रेम प्रकाश तुम्हीच घडवलं ओळी म्हणू शकते कुठल्या ओळी दोन तुला आठवत आहेत का काय पुस्तक न घेता भक्ती जावाय असे कुठल्याही दोन आठवत कसं त्या देवाचे प्रेम खरे हे सर्व तुझी म्हणजे आणि तुम्ही तेव्हा पण खूप माझ्याकडनं म्हणजे माझं खूप कौतुक केला म्हणतं मी कार्यामध्ये किंवा काही जेव्हा आलो मी दत्तपीठ असणार आर्टिस्ट म्हटल्या ते म्हटलं इकडे मंगल मला म्हणाली आपल्या कार्यात कोणी आर्टिस्ट नाहीये आणि कुठेच सापडलं त्याला म्हणजे खरंच आणि तुम्ही एवढी माझ्याकडनं सेवा करून गेला सुरुवातीपासून एकदा असं जाणवलं होतं मला एकदा तुम्ही उभय प्रभू होते तेव्हा तर मी म्हणजे मी कसं तुम्ही मला सावरलात तेव्हा म्हणजे माझा भाव म्हणजे माझं म्हणतं हे जाणवलं तुम्हाला ते जाणवलं असं ते स्वरूपाची पत्रिका होती स्वरूपा आहे तिची पत्रिका करायला त्याने प्रभूने दिली होती मला तर कधी त्यांचा फोन यायचा मला आणि लग्नपत्रिका तर मी डिझाईन करत होतो ना ते करेक्शन वगैरे सांगायचे मला पण तेवढं पोतच बोलायचं बाकी काय नाही करायचं आणि पत्रिकावर सगळं झाले म्हणजे त्यांनी कधी माझं असं हे कधी म्हणजे कौतुक असं केलंच नाही बाबा छान केलं तुम्ही कसं करता प्रत्येकाचं एकदम कौतुक करत असतात आणि एक कार्यक्रम होता आणि त्या दिवशी तुम्ही ते सगळं झालं त्या ओरडा वगैरे झालं पत्रिका माझं जरा पण त्यांनी उल्लेख केला खरं म्हणजे त्यांच्या ठिकाणी म्हणजे तो प्रेम ही भावना नव्हती म्हणजे कधी आता तुम्ही आता कधी एक फोन करायचा घरी तुम्ही कसं प्रत्येकाची काय विचार चौकशी करायची घरी काय मंगल कशी आहे अद्वैत कसा आहे वगैरे भूषण कसा आहे ते कधी मंगल कशी आहे म्हणजे ते व्यवहारिक फक्त व्यवहारिक जीवन असायचं बोलणं सर्वांना ज्ञान आणि कधी असं त्यांच्याकडे मला जाणवलं नाही तर प्रभू ते कार्यक्रम संपत आणि तुझं शेवटचं हे होतं निरूपण तेव्हा तुम्ही हे केला म्हणजे प्रकाश ते पत्रिकेचं डिझाईन केलं आणि म्हणजे तेव्हा हे म्हणजे खरे माझे हे तेव्हा मला जाणवलं हे खरे माझे जीवाभावाचे प्रभू आहेत तेव्हा जाणवलं म्हणजे हे प्रभूंचं प्रेम मी जाणवतो म्हणजे आतापर्यंत एवढं आणि त्या प्रेमानेच असतो आणि आम्ही उभयला काही झालं तरी आम्ही एकमेकाला सांभाळतो चालच असतो जय श्री मी एक म्हणतो तुमचा मंगळ तुमच्या दोघांचाच कार्यक्रम झाला असं वाटतंय चांगलं